वाचन संस्कृती बळकट करून ज्ञानसमृद्ध विचारशील पिढी घडविण्यासाठी ग्रंथालय चळवळीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून ग्रंथालयांचे डिजिटल रूपांतर ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले। उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नाशिक आणि श्री माणकेश्वर वाचनालय निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक ग्रंथोत्सव 2025 च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले, सुनील जगताप, कवी लक्ष्मण महाडिक, निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कांताबाई कर्डिले, नगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोकळे, प्राचार्य एस.एन. शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना गाडेकर यांनी सांगितले की राज्यातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासकीय ग्रंथालयाचे डिजिटल रूपांतर सुरू आहे। यासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाचकांना घरबसल्या पुस्तक, लेखक, विषय किंवा प्रशासक यांची माहिती शोधता येणार आहे। सध्या शासकीय ग्रंथालयांमध्ये सुमारे 48 लाख पुस्तके उपलब्ध असून त्यापैकी 42 लाख पुस्तकांची माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध करण्यात आली आहे। राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये एकूण 7 कोटींपेक्षा अधिक ग्रंथसंपदा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। ग्रंथालयांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून राज्यातील 1000 ग्रंथालयांना पुस्तकांचे संचित देण्यात आले, तसेच सुमारे 200 ग्रंथालयांना कपाटे व रॅक उपलब्ध करून देण्यात आले। यंदा प्रथमच राज्यातील 7 कारागृहांमधील ग्रंथालयांनाही पुस्तकं, संच व कपाटे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। तसेच ग्रंथपाल प्रमाणपत्र अभ्यासक्रम 2 महिन्यांवरून 6 महिन्यांचा करण्यात आला असून यामध्ये प्रात्यक्षिकावर भर देण्यात आला आहे। नाशिकमध्येही सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे। ग्रंथोत्सवामध्ये विविध प्रकाशनांचं पुस्तक विक्री स्टॉलला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अधिकाधिक पुस्तके खरेदी करून वाचनाची सवय जोपासावी असे आवाहन गाडेकर यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।